नमस्कार, MDTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बस स्थानकावर यूथ की आवाज, केली स्वच्छतागृहांची साफसफाई। धुळ्यात एक धाव शेतकऱ्यासाठी, मॅरेथॉन आयोजनातून मदतीचा हात। पालिकेकडून धानोरा रस्त्यावर बहुप्रतीक्षित रस्ता कामाचे अखेर भूमिपूजन। वीज खांब बदलणे आणि इतर कारणांनी नंदुरबारात दिवसभर बत्ती गुल। मराठा समाज उन्नती मंडळाच्या उपक्रमात 9 वर वधूंचे सामूहिक शुभमंगल। आणि शहादा तालुक्यातील मंदाण्यात चोरांकडून पोलिसाच्या घरात घरफोडी। बातम्या आता विस्ताराने। सार्वजनिक स्वच्छता या विषयाला सध्या देश पातळीवर अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे। सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सामान्य माणूस जोडला गेला, अजूनही भरपूर काम करायचे आहे। बघूयात तरुणांचा पुढाकार। नंदुरबार स्थानकात घाणीचे साम्राज्य ही नवीन बाब नाही। प्रवाशांना सर्वाधिक असुविधा स्वच्छतागृहात असलेल्या घाणीमुळे होते। नेमकी अशी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने हजारो रुपये खर्चाचे स्वच्छतागृह दुर्गंधीचे घर बनून राहिले। ही बाब लक्षात घेऊन नंदुरबारातील स्वच्छताप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला। यूथ की आवाज या संघटनेच्या वतीने बस स्थानकाच्या स्वच्छतागृहांची रविवारी सफाई करण्यात आली। उपक्रमाने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले। आमचा ग्रुप आहे यूथ की आवाज, कारण की आज समाजामध्ये समाज कार्य करण्यासाठी यूथ हे पुढे येऊन नाही राहिले। त्यांचा असा विचार असतो, प्रत्येक समाजात ही थिंकिंग आहे की शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात। आज स्टार्टिंग ही यूथने केली पाहिजे, म्हणून आज आमच्या ग्रुपने नंदुरबार बस स्थानकावरील सार्वजनिक शौचालय साफ करण्याची जबाबदारी घेतलेली आहे। MDTV साठी प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार। मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच खरे आहे। राज्यातील असंख्य शेतकऱ्यांनी निराशेतून हा मार्ग निवडला। त्यांच्या मनातील निराशा दूर व्हावी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत व्हावी या हेतूने धुळ्यात मॅरेथॉन निघाली। शेतकऱ्यांचे दुःख समाजाने वाटून घेतले पाहिजे, त्यांना मदतीचा हात दिला जावा या उद्देशाने धुळे महानगरात नित्यानंद फाउंडेशन व धन्वंतरी ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन निघाली। एक धाव शेतकऱ्यासाठी या शीर्षकाखाली शिवतीर्थापासून तिला प्रारंभ करण्यात आला। महापालिका आयुक्त नामदेव भोसले यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व सामान्य जनता या 5 किलोमीटर लांबीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे संयोजिका अनुराधा अग्रवाल व संघटनांच्या वतीने सांगण्यात आले। नित्यानंद फाउंडेशन आणि धन्वंतरी फाउंडेशन यांच्यातर्फे धुळे मॅरेथॉन 2016 रन फॉर फार्मर्स ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यात आली। या मॅरेथॉनचा जो हेतू होता तो दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मदत निधी उभा करणे आहे। या मॅरेथॉनमध्ये जवळ 1500 सर्वांनी सहभाग घेतला। ओपन मॅरेथॉन होती आणि त्यानंतर आपण 13 तारखेला या मॅरेथॉनचे प्राइस डिस्ट्रीब्युशन ठेवलेले शाहू नाट्य मंदिरात। तसेच जे शेतकरी आहेत त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत आपण देणार आहोत, शेतकऱ्यांच्या हातात आपण ती मदत देणार आहोत। तर तो कार्यक्रम आपला 13 मार्चला होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी या मॅरेथॉनसाठी सर्व धुळेकर जनतेने उत्तम प्रतिसाद दिला, त्यांच्याबद्दल आम्ही आयोजकांना या मॅरेथॉन थ्रू येणारी संपूर्ण फंडिंग जी देणगी स्वरूपात असेल किंवा जी निधी स्वरूपात किंवा जी आपण एंट्री फी ठेवली त्यानुसार किंवा स्पॉन्सर्सने दिलेल्या पैशानुसार सगळी निधी हा दुष्काळग्रस्त धुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावाने आपण फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवणार आहे। MDTV साठी उबेद कादरी, धुळे। नंदुरबार पालिकेअंतर्गत विविध भागात रस्ता कामे केली जात आहेत। बहुप्रतीक्षित धानोरा रस्ता कामाचे रविवारी भूमिपूजन करण्यात आले। यामुळे 1 महिन्यापर्यंत हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद असणार आहे। नंदुरबार शहरातील माळीवाडा भागातून जाणाऱ्या
धानोरा रस्त्यावर दुरुस्ती आणि नूतनीकरणाची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर धानोरा रेल्वे फाटक एका महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे औचित्य साधण्यात आले. त्यातून रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक निंबा माळी, राजेंद्र माळी, ईश्वर चौधरी, परवेज खान, माळी समाज अध्यक्ष सुखदेव माळी, छोटालाल माळी यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. एका महिन्याच्या अवधीत हे काम ट्रिमिक्स पद्धतीने पूर्ण करण्याचा मानस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलून दाखविला. त्यामुळे या भागात वाहतूक बंद राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले. नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये कामं सुरू आहेत. धानोरा रोडच्या रेल्वेचं काम सुरू असल्याने एक महिना सुंदर त्याचं रेल्वे फाटक बंद असणार आहे. त्याचं औचित्य साधून हा माळीवाडा ते पुतळा ते धानोरा नाका हा त्रिमिक्स करायचा रस्ता नगरपालिकेने मंजूर केला होता. स्थानिक आमदार निधीमधून त्याला मी पैसे दिलेले आहेत. परंतु हा रस्ता जर बंद केला तर या पश्चिम भागामध्ये जाणाऱ्या लोकांची गैरसोय होईल. म्हणून आम्ही त्याचं काम केव्हा सुरू करायचं याचा मुहूर्त शोधत होतो आणि तो मुहूर्त आत्ता मिळाला. उद्यापासून हा रोड असाही एक महिना साधारणतः बंद राहणार आहे. एक महिना रेल्वे फाटक बंद राहील. त्याच्यामुळे या रस्त्याला ताबडतोब त्रिमिक्सने काम करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. तसंच महाराष्ट्र व्यायामशाळा ते त्रिकोणी बिल्डिंग हाच मेन रोड आहे आणि तो रोडसुद्धा त्रिमिक्सने मंजूर केला आहे. तो रस्तासुद्धा आत्ताच उद्या परवापासून त्याच्याही कामाला सुरुवात होईल. थोड्याफार प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते बनवायचे आहेत त्याला अडचण आहे ती रेतीची आहे. रेतीचा ठिया अजूनही मंजूर झाला नाही. रेतीचा लिलाव होऊनही रेती कायदेशीर मार्गाने मिळत नाही, चोरीच्या मार्गाने मिळते ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे द्यावे लागतात आणि म्हणून रेतीच्या अडचणीमुळे थोड्यासं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मागे पडलेले आहेत. परंतु मी प्रशासनालाही भेटलो. नंदुरबार नगरपालिकेचं हे काम आहे आणि नगरपालिकेचं काम हे शासकीय काम असल्याने याच्यातून मार्ग काढून हे दोन्ही रस्ते लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याचा प्रयत्न आहे. मी आजही परत आपल्या आत्मविश्वासाने सांगतो की पुढच्या दिवाळीनंतर नंदुरबार शहरातले रस्ते बघायला बाहेरगावाचे लोक आल्याशिवाय राहणार नाही. MDTV प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार. रस्ता कामे होत असताना अनेक अडथळे देखील येत आहेत. नंदुरबार निझर रस्त्यावर रुंदीकरण कामामुळे विजेचे खांब बदलावे लागत आहेत. या कामांमुळे रविवारी परिसरात दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. विविध भागात रस्ता कामांमुळे त्या परिसरात वाहतूक समस्येसह वीज प्रश्नाचाही नागरिकांना सामना करावा लागतो आहे. निझर रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात केले जाते. कामात अडथळा ठरणारे वीज खांब वीज कंपनीकडून बदलले जात आहेत. या कामामुळे या भागात रविवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिला. कामाचा कुणीच विरोध करीत आहे असे नाही, फक्त रविवारी हा सुट्टीचा दिवस अशा कामांसाठी वगळावा अशी नोकरदार वर्गाकडून भावना व्यक्त झाली. MDTV प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार. नंदुरबार धुळे जिल्हा मराठा समाजाकडून विविध नवउपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत रविवारी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या सार्वजनिक उन्नती मंडळाने सोहळ्याचे संयोजन केले होते. नंदुरबारात गुरुकुल नगर भागात धुळे नंदुरबार जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाकडून हा उपक्रम राबवण्यात आला. समाजातील 9 उपवर उपवधूंचे आयोजित सोहळ्यात सामूहिक शुभमंगल करण्यात आले. समाजाच्या या उपक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे, विजय चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नववरवधूंना शुभेच्छा दिल्या. मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मराठे, संतोष साळुंखे, शांतीलाल गायकवाड यांच्यासह युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. करा आणि ह्या विवाह सोहळ्यामध्ये काही बालकांनी औदार्य दाखवलं, असंच भविष्यात काही दाखवतील. याच्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती वाचणार आहे, त्यांचा पैसा वाचणार आहे. हा पैसा त्यांनी आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करावा. कारण सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंतच्या सर्व शिक्षण तज्ञांनी आणि सर्व विचारवंतांनी सांगितलेलं आहे
की समाज बदलायचा असेल तर तो सुशिक्षित झाला पाहिजे, शिक्षित झाला पाहिजे आणि आम्ही शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि जेणेकरून आमच्या समाज, आमच्या कुटुंबाच्या, समाजाची परिस्थिती ही याच्यातून उभारेल आणि हा खर्च त्यांनी त्याच्यावरती खर्च करावा अशी एक इच्छा मंडळाची आहे आणि म्हणूनच हा उपक्रम मंडळाने हाती घेतलेला. कारण विवाह जोडताना आता विविध प्रकारचे आहे, वधूवर परिचय मेळावा होतो आणि या मेळावा ठरतं आणि ज्या मध्यस्थी राहतो त्यांना फार मोठा डोक्यावर खापर फुटते की चांगलं झालं तर आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं. हे शब्द प्रत्येकाला ऐकायला मिळतात, परंतु हा सामूहिक विवाह आज काळाची गरज झालेली आहे. आज गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून सातत्याने असलेला दुष्काळ आणि या विविध प्रकारच्या मागण्या यामध्ये जो शेतकरी असो, गरीब कुटुंब असो, या होळपळून जातो आणि या होळपळून जात असताना आपला मुलामुलीचे लग्न करत असताना त्यांना इकडून तिकडून व्याजाने पैसा आणि इकडून तिकडून सावकारांकडनं पैसा आणावा लागतो आणि या पैशाची बचत म्हणून आज सामूहिक विवाह या मंडळाने आयोजित केला, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या मंडळाचं मी अभिनंदन करतो. MDTV साठी प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार. दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने चोरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. शहादा तालुक्यातील मंदाने गावात पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरी धाडसी घरफोडी झाली. शहादा तालुक्यातील मंदाने येथील मूळ निवासी तसेच अक्कलकोवा पोलीस ठाण्यात कार्यरत दीपक पाटील यांच्या घरात चोरट्यांनी हातसफाई केली. बंद घराचे कुलूप तोडून 2 लाखांचा ऐवज लांबविला. त्यात सोन्याचे दागिने व 32,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे. घरफोडीनंतर चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. पोलिसाच्या घरातच घरफोडी झाल्याने मंदाने गावात हा चर्चेचा विषय ठरला. सकाळी 7 वाजेला जेव्हा तो आला इथं घरी सकाळी, तेव्हा त्याला दिसलं की कुलूप तोडलेलं आहे, मध्ये सगळं वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत. तर त्याने मला कॉल केला. मी तेव्हा अक्कलकोव्याला होतो. मी आज तसं सकाळी रजेवर सुटणार होतो, पण त्याचा फोन आला मला. मग मी शहादा पोलीस स्टेशनला कॉल केला. तिथून मग शहादाला आणि असतो तो ओपीला कॉल केला आणि मग तिथे कर्मचारी आले. त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केला. MDTV साठी विष्णू पाटील, शहादा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा टिळक वाचनालयात कुसुमाग्रजांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. साहित्यिकांनी मनोगतासह कविताही सादर केल्या. लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष रमणभाई शाह, कार्याध्यक्ष डॉक्टर पितांबर सरोदे, श्रीयुत श्रीराम दाऊद खाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मराठी भाषा व कुसुमाग्रजांच्या कवितांवर साहित्यिकांमध्ये चर्चा झाली. विराट वृत्तीची छेद घेणारी काव्य म्हणजे गर्जा जय जयकार, गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार आणि वज्रांचे छातीवरती घ्या झेलून पहा, खळू द्या या अदय शृंखला हाता पाया, पोलादाची काय तमा मरण्याच्या दारात, सर्वांना उद्दाम आवळा बसून या पाश. ब्रिटिशांना म्हटलंय विजय मंगट परिपुरातील अभंग आवेश, तडिता खाने कोसळेला हा तारांचा संभार, कधीही तारांचा संभार, गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार. MDTV साठी प्रफुल्ल खैरनार, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बस स्थानकावर यूथ की आवाज, केली स्वच्छतागृहांची साफसफाई. धुळ्यात एक धाव शेतकऱ्यासाठी, मॅरेथॉन आयोजनातून मदतीचा हात. पालिकेकडून धानोरा रस्त्यावर बहुप्रतीक्षित रस्ता कामाचे अखेर भूमिपूजन. वीज खांब बदलणे आणि इतर कारणांनी नंदुरबारात दिवसभर बत्ती गुल. मराठा समाज उन्नती मंडळाच्या उपक्रमात 9 वर वधूंचे सामूहिक शुभमंगल. आणि शहादा तालुक्यातील मंदान्यात चोरांकडून पोलिसाच्या घरात घरफोडी. हे होते आजचे बातमीपत्र.
पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.